नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर ब्रेडवर अंडी टाकून आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवत आहोत. एकदा जर तुम्ही पाहिलं ना की नेहमी हा पदार्थ घरीच बनवून खाल आणि लहान मुलांचा तर अतिशय आवडीचा असा हा पदार्थ आहे. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे आपल्याला 2 अंडी व्यवस्थित असे फोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 4 ब्रेडचे स्लाईस घ्यायचे आहेत. तर पहा, अशा पद्धतीचा जो सँडविच ब्रेड असतो तो आपण घेतलेला आहे आणि याला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा, या पद्धतीने आपल्याला हे ब्रेडचे स्लाईस कट करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण हे सर्व ब्रेडचे स्लाईस याच पद्धतीने व्यवस्थित असे कट करून घेऊयात. बऱ्याच वेळा लहान मुले पहा आपल्याला बाहेरचं खायला मागतात, त्यावेळेस त्यांना बाहेर न देता हा पदार्थ घरीच बनवून पहा. सर्व ब्रेडचे इथे आपण असे स्लाईस बनवून घेतलेले आहेत. आता जे फोडून घेतलेली अंडी होती त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित अशी हे फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला ही अंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. पहा, इथे आपण छान असे अंडे यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. फेटून घेऊन अंड्याचे इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. पहा, या स्वरूपाचं आपलं हे अंड्याचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी बनवण्याकरिता आपल्याला इथे 2 अंडी पुरेसे आहेत किंवा तुम्हाला जास्त जर वापरायचे असतील तर जास्त अंडी तुम्ही वापरू शकता. आता लगेच आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याला तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी याला तूप लावून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. आता लगेच आपण तयार केलेले जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते अशा पद्धतीने यावरती ठेवून द्यायचे आहेत. सर्व स्लाईस यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला पॅनवरती ठेवायचे आहेत. बटरसुद्धा वापरू शकता, ज्यामुळे हे चवीला आणखीनच भारी लागेल. व अशा पद्धतीने आपण यावरती ब्रेड ठेवून दिलेले आहेत. आता आपल्याला ब्रेडवरती अंडी घालायची आहेत. तयार केलेलं जे अंड्याचं मिश्रण आहे ते संपूर्ण ब्रेडवरती अशा पद्धतीने स्प्रेड करायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती याला भाजून घ्यायचं आहे. पहा, एका बाजूने हे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. आता याला आपण पलटी करून घेऊया. अगोदर आपल्याला याच्या कड्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. गॅस आपल्याला अगदी बारीक ते मध्यम ठेवायचा आहे, जेणेकरून खालून हे करपणार नाही. अशा कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग याला पलटी करून घ्यायचं आहे. मध्ये अशा पद्धतीने हात लावायचा आहे आणि याला पलटवून घ्यायचं आहे. पहा, खालच्या बाजूने हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता जी ब्रेडची खालची बाजू आहे ना, यावरती आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मेयोनीज सॉस काहीही लावून घेऊ शकता. तर यावरती आपण टोमॅटो सॉस घालूयात. एका बाजूने सॉस घालायचा आहे आणि व्यवस्थित असं याला पसरवून घ्यायचं आहे. संपूर्ण ब्रेडला आपण हे सॉस लावून घेतलेलं आहे. पहा, संपूर्ण ब्रेडला टोमॅटो सॉस लावून झालेला आहे. आता यावरती आपल्याला काही बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत, जसे की कांदा, टोमॅटो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता ज्या की तुम्हाला आवडतात. तर इथे मी यामध्ये कांदा घालणार आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोबतच शिमला मिरची घालणार आहे. तर या सर्व भाज्या आपल्याला यावरती घालायच्या आहेत. भाज्या घातल्या की आता इथे आपल्याला ना एक चीजचा क्यूब घ्यायचा आहे आणि यावरती चीज किसून घालायचं आहे. एक छोटा क्यूब आपण संपूर्ण असा यावरती किसून घालूया. इथे आपल्याला गॅस अजिबात जरासुद्धा कुठेही वाढवायचा नाही, अगदी बारीकच ठेवायचा आहे, जेणेकरून खालच्या बाजूने हे करपले जाणार नाही. तर इथे तुमच्या लक्षात आलेच असेल, आज आपण अगदी घरगुती असा पौष्टिक पिझ्झा बनवत आहोत. ब्रेडपासून बनवलेला आहे, त्यामुळे जास्त पौष्टिक म्हणता येणार नाही, परंतु घरी बनवले त्यामुळे जरासुद्धा थोडा तरी हा पौष्टिक असणारच आहे. संपूर्ण ब्रेडवरती आपण हे चीज किसून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं. 2-3 मिनटं हे चीज व्यवस्थित असं मेल्ट होऊ द्यायचं आहे. एक 3-4 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. इथे तुम्ही पाहू शकता यावरचं चीज अगदी व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे. आता लगेचच आपण हा पिझ्झा तव्यावरून काढून घेऊयात. अगदी घरच्या घरी मस्त असा आपला कमी साहित्यामध्ये, घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये पौष्टिक पिझ्झा तयार झालेला आहे. लहान मुलांना बाहेरचा अनहेल्दी पिझ्झा देण्यापेक्षा तुम्ही हा पौष्टिक असा पिझ्झा घरीच लहान मुलांना बनवून द्या. पहा, मग लहान मुले किती आवडीने खातील आणि बाहेरचा पिझ्झा तुम्हाला खायला मागणारच नाही.
हा पिझ्झा चवीलासुद्धा खूपच भन्नाट लागतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये हर्ब्स, चिली फ्लेक्स वेगवेगळं काही पदार्थ घालायचे असेल तर वापरू शकता. मस्त असा आपला हा ब्रेडपासून भन्नाट पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ब्रेडपासून हा पिझ्झा नक्कीच बनवून पहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन असेल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन पण प्रेस करा. चला भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला तर मग बाय बाय.